नमस्कार मित्रांनो, आज ही दीप अमावस्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। दीपमावस्या के महत्व व पूजा विधि में तो मला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। दीप अमावस्येचा संपूर्ण विधी। आषाढ महिन्याच्या अमावस्येला महाराष्ट्रात दीप अमावस्या साजरी केली जाते। या दिवशी घरातील पंत्या आणि समई यांची पूजा केली जाते। अंधकार दूर करण्यासाठी घरात प्रकाश, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा यावी अशी श्रद्धा आहे। पूजेची तयारी सकाळी लवकर उठून घराची जागा स्वच्छ करावी। देवघर आणि घरातील दिवे, समई, पंत्या स्वच्छ धुवून घ्याव्यात। संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर, तुळशीजवळ आणि देवघरात रांगोळी काढून घ्यावी। सर्व दिव्यांना वात घालून त्याच्यात तूप किंवा तेल घालून घ्यावे आणि एक चौरंग घ्यावा। चौरंगावर सुंदर पद्धतीने दिवे मांडून घ्यावेत, तसेच पणतीही लावून घ्याव्यात। दिव्यांना हळदी कुंकू वाहून अक्षता वाहावा, त्यानंतर फुले वाहावीत। फुले वाहिल्यानंतर घरातील पारंपरिक पदार्थ, गोड काहीही पदार्थ असेल याचा नैवेद्य दाखवावा। पूजेची पद्धत: सर्वप्रथम गणेशजीचे स्मरण करून पूजा सुरू करावी। ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणत गणपतीला नमस्कार करावा। त्यानंतर दीपांना हळदी कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून हात जोडून प्रार्थना करावी। प्रार्थना अशी करावी: हे दीपदेवा, आमच्या घरातील अज्ञान, सुंदर दुःख आणि अंधकार दूर करून ज्ञान, सुख, शांती आणि समृद्धीचा प्रकाश पसरवा। यानंतर दिव्यांची आरती करावी। कुटुंबातील सर्वांनी दिव्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा। दीप अमावस्येचे महत्त्व: दीप म्हणजे केवळ प्रकाश देणारी ज्योत नाही, तर तो ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते। दीप अमावस्येला घरातील दिव्यांची पूजा करून आपण आपल्या जीवनात प्रकाश आणि सद्भावना कायम राहावी अशी प्रार्थना करतो। या दिवशी विशेषतः घरातील जुने दिवे स्वच्छ करून त्यांचा आदर केला जातो। काही कुटुंबांमध्ये सर्व दिवे एकत्र लावून त्यांची विशेष पूजा केली जाते। अशी महाराष्ट्रात दीप अमावस्येची परंपरा आहे। यावर्षी दीप अमावस्या 12 ऑगस्ट 2026 या दिवशी मनवली जाणार आहे। धन्यवाद।